श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. दरवर्षी माघ शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशीचे व्रत पाळले जाते. यंदा हे व्रत 20 फेब्रुवारीला ठेवले जाणार आहे. सर्व एकादशीपैकी जया एकादशी ही अत्यंत शुभ मानली जाते. या व्रताचे पालन केल्याने व्यक्ती भूत, पिशाच आणि काळ्या छायाच्या तावडीतून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं. धार्मिक मान्यतानुसार जी व्यक्ती जया एकादशीचे व्रत भक्तिभावाने पाळते तिला ब्रह्महत्या सारख्या महापापांपासून सुद्धा मुक्तता मिळते आणि त्याचबरोबर श्री हरी विष्णूंची सुद्धा कृपा मिळते आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी टिकून राहते. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी तिथी 19 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8:49 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 फेब्रुवारीला सकाळी 9:55 संपेल. उदय तिथीनुसार मंगळवारी म्हणजे 20 फेब्रुवारी रोजी जया एकादशीचे व्रत ठेवले जाईल. धार्मिक मान्यतानुसार भगवान श्रीकृष्णाने राजा युधिष्ठिराला हे व्रत सांगितले होते. जया एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची विधिविधानपूर्वक पूजा करायची, सेवा करायची, आराधना करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जया एकादशीच्या दिवशी काही विशेष उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी आपल्या घरावरनं, आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची ज्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण त्याचबरोबर आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतोय, कष्ट तर करतोय, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा तर येतोय, पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही. तर जी आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्याकरता, त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती प्राप्त होण्याकरता, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारे जे दोष म्हणजे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल की आपल्या घराला जर नजर लागलेली असेल, तर ह्या सर्व समस्या जर आपल्याला दूर करायच्या असतील तर अशा विशेष तिथीला काही विशेष उपाय करणं हे गरजेचं असतं. आणि म्हणूनच जे आपल्याला संध्याकाळी जी आहे हा प्रभावी उपाय करायचा. तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे. तर हा जो उपाय आहे तो तुम्ही संध्याकाळी 4 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला जसं शक्य आहे तेव्हा तुम्ही करू शकतात. तर ह्या उपायाकरता आपल्याला मूठभर जे आहे तीळ लागणार आहेत. आता तुमच्याकडे जर पांढरे तीळ असतील तर पांढरे तीळ घ्या, जर तुमच्याकडे काळे तीळ असतील तर काळे तीळ घ्या, किंवा जर तुमच्याकडे दोन्ही तीळ असतील, पांढरे आणि काळे, तर तुम्ही दोन्ही एकत्र करून मूठभर तीळ घेतले तरीही चालणार आहे. कारण तीळ हे श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे, कारण तिळाची उत्पत्ती जी आहे ती श्री हरी विष्णूंच्या घामापासून झालेली होती. तर आपल्याला आता हे मूठभर जे तीळ आपण घेतले त्याचं काय करायचं, तर आपल्याला आपल्या घरामध्ये जितके पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला हे तीळ जे आहेत ते उतरवून घ्यायचे. हे एक मूठ तीळ प्रत्येक सदस्यावरनं आपल्याला उतरवायचे. प्रत्येक सदस्याकरता वेगवेगळे तीळ घ्यायची गरज नाही, एकाच मूठमध्ये आपल्याला सगळ्यांवरनं हे तीळ जे आहेत ते ओवाळून टाकायचे. त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरावरमधनं सुद्धा आपल्याला हे तीळ जे आहेत ते फिरवून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर जे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला 7 वेळा जे आहे हे तीळ जे आहेत ते उतरवून घ्यायचे आहेत. आता हे तीळ आपल्याला कुठेही फेकायचे नाही आहेत, आपल्याला ह्याला जे आहे पेटवून टाकायचे. आता जर तुम्ही गावा साईडला राहत असतील तर तिथे चूल पेटवली जाते, तर तुम्ही हे डायरेक्ट चुलीमध्ये टाकलं तरीही चालणार आहे. किंवा आता तुमच्याकडे चूल नाही आहे, मग काय करायचं, मग एक पंती घ्या किंवा एक भांडं घ्या, त्याच्यामध्ये 3 ते 4 कापराच्या वड्या ज्या त्या प्रज्वलित करून घ्या आणि त्यामध्ये जे आहे ह्या जे तीळ आहेत, मूठभर तीळ आहेत ते आपल्याला टाकायचे आहेत.
फक्त तुम्हाला काळजी एवढी घ्यायची आहे की हे जे तीळ आहेत ते आपल्याला आपल्या घरामध्ये आणून पेटवायचे नाही आहेत. हे आपल्याला जसं आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर घेऊन गेले की आपल्याला त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच पेटवायचे आहेत. तर म्हणूनच जे आहे, जर तुमच्याकडे चूल असेल तर तिथे नेऊन पेटवा, किंवा जर तुम्हाला पंतीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये पेटवायचे असेल तर त्या वस्तू पहिलाच तुम्ही बाहेर नेऊन ठेवा, प्रज्वलित करा आणि तिथे जे आहे ते हे तीळ पेटवून टाकायचे. तर ह्या रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. अतिशय प्रभावी असा उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, दोष आहेत, दारिद्र्य आहे, हे सर्व नष्ट होतं. आणि त्याचमुळे जे आहे आपल्या घरामध्ये जर कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसेल, दोष नसतील, दारिद्र्य नसेल, तर अशाच घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन हे होत असतं. कारण तीळ हे श्री हरी विष्णूंना प्रिय, त्याचबरोबर माता लक्ष्मीला देखील अतिशय प्रिय आहेत. आणि ज्या वस्तू माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहेत आणि त्यापासून जर आपण कोणतेही उपाय केले तर त्यामुळे आपल्यावर श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून अशी कृपाही होत असते. माघ महिन्यामध्ये तिळाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. माघ महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्रतवैकल्यामध्ये आवर्जून तीळ हे वापरले जातात, त्याचबरोबर प्रत्येक उपायामध्ये देखील वापरले जातात. आणि म्हणूनच जी आहे जया एकादशी वर्षातनं एकदाच येते आणि त्याचमुळे जे आहे ही संधी कोणीही चुकवू नका. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न, सर्व दुःख, सर्व दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे. आणि त्याचमुळे जे आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.